सर्व मान्यवरांचं स्वागत युवा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी करणार आहेत। मी आदरणीय आमदार रवीजी राणा यांना विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कबाडे गटाचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जोगेंद्रजी कबाडे सर की ज्यांनी आंबेडकरी चळवळीला आणि आंबेडकरी विचाराला राष्ट्रीय स्तरावर सन्मान प्राप्त व्हावा म्हणून संपूर्ण आयुष्य वेचलं। मी त्यांना विनंती करतो समोर विनंती करतो मी आपण खाली बसावं। थोडं मनीष समजून घ्या, सर्वांना खाली बसवा। मी जोगेंद्रजी कबाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं। महायुतीच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीतताई राणा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, मंचावर विराजमान भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार नवनीतताई राणा, आमदार रविभाऊ राणा, माजी मंत्री आमचे स्नेही सन्माननीय प्रवीणजी पोटे साहेब, माजी मंत्री जगदीशजी गुप्ता, खासदार अनिल बोंडेजी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष चरणदासजी इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर गणेश खारकरजी, महायुतीच्या शिवसेना भाजपाचे सर्व नेते पदाधिकारी, मंचावर विराजमान तमाम मान्यवर अतिथीगण आणि आपल्या लाडक्या उमेदवार नवनीतजी राणा यांना विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या माझ्या हजारो माता भगिनींनो, बांधवांनो आणि मित्रांनो, आपला सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज आपल्या उमेदवार, महायुतीच्या उमेदवार, भाजपाच्या उमेदवार नवनीतजी राणा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहेत। सुरुवात, ज्या कामाची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट देखील चांगला होत असतो। आज हजारोच्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, आपल्या उमेदवार नवनीतजी राणा यांना आशीर्वाद देण्यासाठी, विजयाचा आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्व आलात। आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो।
भगवान तथागत शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिमान ज्योतिराव फुले, अण्णाभाऊ साठे आणि मी प्रथम भारतीय आणि शेवटी देखील भारतीय आहे, हा राष्ट्रत्वाचा उद्घोष करणारी राज्यघटना ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिली आणि या देशातील 140 कोटी लोकांचं जीवन स्वाभिमानाने भरून जावं, विकासाने भरून जावं, असं संविधान ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन, आपल्या सर्वांचं सहकार्य घेऊन नवनीतताई राणा विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी, सहकार्य देण्यासाठी आणि तुमच्या मतांचं अमूल्य दान, एक नवा इतिहास. हे अमरावती अंबादेवीचं शहर आहे. भाऊसाहेब डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं, गाडगे बाबांचं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं, संत गुलाबराव महाराज, या संतांचा, महापुरुषांचा ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक शहरातून नवनीत राणाताईंचा विजय करून नवीन इतिहास घडवण्यासाठी आपण या ठिकाणी आला आहात. हा संकल्प आजच्या दिवशी आपण सर्व करूया. मैदानामध्ये अनेक लोक आहेत. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, आमच्या बच्चू भाऊ का नाराज आहेत मला समजत नाही. आमचा चांगला, सर्वांचा चांगला मित्र आहे. देवेंद्रजींचा तर फार जवळचा मित्र आहे. असं असताना बच्चू भाऊ कडू यांना काय झालं कळायला काही मार्ग नाही. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपल्याला देशाला विकासाच्या दिशेने न्यायचं आहे. या देशातला शेतकरी, शेतमजूर, गरीब, आदिवासी, दलित, घरावर, वस्तीवाड्यात, तांड्यावर राहणारा आमचा गरीब माणूस, हातावर आणावर पाण्यावर खाणारा आमचा गोरगरीब माणूस, काय पाहिजे त्याला? कष्टानं कमावलेली भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार पाहिजे. आणि कष्टानं कमावलेली भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार या देशातील प्रत्येक जातीच्या, धर्माच्या माणसाला मिळावा, यासाठी महायुती आपल्या आशीर्वादाची गरज आहे. मेळघाटच्या रानावनात, डोंगरदऱ्यात फिरणारे आमची नवनीत राणा, रवी राणा, त्यांचे सर्व सहकारी, कुपोषणग्रस्त असलेल्या मेळघाटमध्ये आदिवासी लेकरं उपाशी मरतात, कुपोषणानं मरतात. त्यांच्या पोटाला भाकर देण्याचं काम नवनीत राणाताईंनी केलं. गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी 24 तास धावून जाणाऱ्या नवनीत राणासारख्या एक भगिनी आपल्या आहेत. शेतकऱ्यांचा असेल, शेतमजुरांचा असेल, दलितांचा असेल, आदिवासींचा असेल, गोरगरीब जनतेचा असेल, न्यायासाठी संघर्ष करणारी ही महिला आज आपल्या पुढे उभी आहे. आणि म्हणून आजच्या ह्या प्रसंगी आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे. देश विकासाच्या दिशेने वाटचाल करतोय, धावतो आहे. या शर्यतीमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न जे कोणी करतील त्याला या देशातील जनता, आमचे मतदार कधी माफ करणार नाहीत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. जेव्हा देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, या देशाच्या गोरगरीब जनतेच्या ताटामध्ये सन्मानाची भाकर मिळावी यासाठी संघर्ष करणारी आमची महायुती आपल्या पुढे आलेली आहे. या महायुतीला आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद पाहिजे. तुम्हाला कदाचित पीपल्स रिपब्लिकन पक्ष फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पक्ष आहे. या ठिकाणी अनेकांनी मला प्रश्न विचारलेत की कवाडे सर, बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलवण्याचं कारस्थान आपल्या देशामध्ये सुरू आहे. मी म्हणालो, काल परवा गडकरी साहेबांच्या सभेतही म्हणालो
आमचे देवेंद्रजी वारंवार सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलवणारा कोणी माईचा लाल देशात पैदा झाला नाही. जो कोणी या देशातील 140 कोटी लोकांचं स्वप्न असलेला, श्वास असलेला, देशाच्या लोकशाहीचं प्राण असलेली राज्यघटना बदलवण्याचा प्रयत्न करेल, या देशातील 140 कोटी लोक त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. या देशाचा सत्यानाश करायचा नसेल, या देशाचा जातीवाद मुठपाती द्यायची असेल, या देशाचा संप्रदायवाद संपवायचा असेल, या देशामध्ये समतेचं, ममतेचं, बंधुत्वाचं, न्यायाचं आणि माणुसकीचं राज्य निर्माण करायचं असेल तर खऱ्या अर्थानं नवनीत राणा सारख्या आपल्या उमेदवाराला लोकसभेत पाठवणं अत्यंत आवश्यक आहे. लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी देवेंद्रजी, भारतीय संविधानाचं रक्षण करण्यासाठी, या देशाच्या गरिबांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी, या देशाच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी नवनीत राणाताईंचे हात बळकट करून लोकसभेत पाठवायचं आहे आणि या देशाला जगाची महाशक्ती बनवण्याचं आमच्या थोर पुरुषाचं स्वप्न होतं, ते स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. थोर पुरुषाचं स्वप्न साकार करण्यासाठी तुमच्या एकजुटीची ताकद, एकजुटीची शक्ती, एकजुटीचा आशीर्वाद नवनीत राणाताईंना द्या आणि प्रचंड मताधिक्याने विजयी करून लोकसभेत पाठवा अशी सर्वांना आग्रहाची विनंती करून याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि बडनेराचे लोकप्रिय आमदार रवीजी राणा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. श्री राम भगवंताला वंदन करतो, नमन करतो. पवन पुत्र हनुमान बजरंग बलीला सुद्धा त्यांच्या चरणी मी नमन करतो. या ठिकाणी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान, आपल्या सगळ्यांचे लाडके, प्रत्येक गोरगरिबांच्या हृदयामध्ये वास करणारे, त्यांच्या चरणी सुद्धा मी नमन करतो, त्यांना वंदन करतो. या ठिकाणी उपस्थित आमचे महाराष्ट्राचे नेते, लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांना आज जनतेने या ठिकाणी त्यांचा फोटो वरती करून जे त्यांचं स्वागत केलं, हे साहेब स्वागत नाही आहे, यांच्या हृदयामध्ये तुम्ही आहे. आणि या ठिकाणी मी तमाम अमरावती जनतेच्या वतीनं त्यांना मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की या ठिकाणी मोदीजींनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवनीत राणाला संधी दिली, त्याबद्दल अमरावतीकरांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे लाडके, वन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणारे, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाजपचा प्रचार करणारे, मोदीजींच्या योजना पोहोचवणारे लाडके प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं सुद्धा मी स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित आदरणीय बोंडे साहेब आहे, आदरणीय आमचे कवाळे साहेब आहे, सचिन भाऊ आहे, आमचे तळस साहेब आहे, आदरणीय आमचे शहर अध्यक्ष प्रवीण भाऊ पोटे या ठिकाणी उपस्थित आहे, जगदीश भाऊ गुप्ता आहे, आमचे प्रताप दादा अडसळ आहे, अनेक या ठिकाणी आमचे देशमुख साहेब आहे, माजी आमदार या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांचे नाव मी घेणार नाही, पण सगळ्यांच्या चरणी मी नमन करतो, सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही, पण भाऊ, ज्यांचा विषय आज इथे कवाळे साहेबांनी काढला, ज्यांनी मला भाऊनी सांगितलं, जेव्हा एखादं लग्न असते तर नवरीच्या परिवाराने शांत राहिलं पाहिजे, सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि सगळ्यांसोबत नम्र राहिलो पाहिजे. पण या ठिकाणी लक्षात ठेवा, रवी राणा कधी
कधी 24 घंटे झुकला राहते. गोरगरिबांसमोर, आमच्या बहिणींसमोर, आमच्या युवकांसमोर आणि बुजुर्गांसोबत आणि बेलघाटच्या आदिवासी कुटुंबांसोबत सुद्धा रवी राणा झुकला राहते, झुकत राहील. पण या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो की यावेळेस खासदार नवनीत राणा या जिल्ह्यामध्ये पुन्हा फॉर्म भरणार आहे. आणि हा फॉर्म नाही भाऊ, हे विजय रॅली आहे. या विजय रॅलीचं स्वागत कोणा काबरामध्ये हे फक्त ट्रेलर आहे. 10% लोकच फक्त आलेले आहे, कारण फॉर्म भरायचा होता. म्हटलं 10% लोकांनाच विनंती केली या. पण जेव्हा या ठिकाणी अनेक सभा होईल, अमरावतीमध्ये पाय ठेवायला जागा राहणार नाही. हे गोरगरीब, सर्वसामान्य, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी कमळाला डोक्यावर घेऊन खऱ्या अर्थाने त्याचा विजय करेल आणि मोदीजींचे हात मजबूत करेल. मजबूत कराल ना? तिकडे दूर पक्का ना? आपकी बार. आणि ज्यांनी 2 दिवसाआधी फॉर्म भरला त्यांना सांगणार की या ठिकाणी ही जनता जे आहे, देख लो आंखों से और कमल खिलेगा लाखों से. कमल खिलेगा लाखों से. आणि या ठिकाणी सगळे म्हणतात रवी राणा भाजप सोबत काऊन आहे. अरे मला सांगा, या देशामध्ये जर आपण जन्मलो, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या देशाला कुटुंब समजलाय, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी अहोरात्र जीवन या देशासाठी दिलेलं आहे, जर त्या देशाच्या पंतप्रधानासाठी जर मी सोबत नाही राहिलो तर या देशामध्ये राहून माझा उपयोग नाही. अरे रवी राणाच्या रक्तामध्ये गोरगरिबांची सेवा करणं, गोरगरिबांच्या न्यायासाठी लढणं, गोरगरिबांच्या हक्कासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन त्यांना न्याय देणं या रवी राणाच्या रक्तामध्ये आहे. एक आमचा मित्र म्हणे, कवळे साहेब बोलले आमचा मित्र आहे, खूप चांगला मित्र आहे. तो मैत्रीपूर्ण सरकार असल्यानंतर सरकारचा पूर्ण उपयोग घेते, देवेंद्र भाऊंचा पूर्ण उपयोग घेते, एकनाथजी शिंदेचा पूर्ण उपयोग घेते. आणि तो मित्र म्हणते रवी राणाचा बाप काढते, नवनीत राणाचा बाप काढते. अरे मोदी सरकारवर बोलते. मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा बाप हमाल होता, हमाली काम करत होता. माझ्या बापाचं नाव आहे हमाल. अरे नवनीत राणाचा बाप तो माजी सैनिक होता, त्या बॉर्डरवर लढला, अनेकांची सुरक्षा केली, सेवा केली. तो नवनीत राणाचा बाप. अरे आज ज्या घरामध्ये मी जन्मलो, मी भाऊला सांगितलं जेव्हा मी तुमच्या चांगल्या कामामध्ये साथ देऊ शकलो नाही तर मी राजकारणामध्ये राहणार नाही. राजकारण हा माझा धंदा नाहीये. राजकारण करून मी पोट भरत नाही. राजकारणामध्ये मी माझ्या संपत्त्या वाढवत नाही. मी राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आलेला आहे. आणि मी आज इथे नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या, त्या याच्यासाठी गेल्या की देशामध्ये पंतप्रधान जे काम करताय त्या कामाचा जर त्या फुलाची पंखडी जर बनू शकलो नाही, त्यांच्या एवढ्या योगदानासाठी एखादं नखून एवढं जर आपण साथ दिला नाही तर म्हणे आपलं राजकारण काही करून उपयोग नाही. हे नवनीत राणाचे शब्द होते. अरे रवी राणाला म्हणतात की मोठी संपत्ती आहे. भाऊला विनंती करतो, जेवढ्या चौकशा करायच्या आहे उद्धव ठाकरेंनी 33 महिन्यामध्ये करून टाकल्या. 33 महिन्याच्या सरकारमध्ये हेच आमचे भाऊ, आमचे मित्र तिथे मंत्री होते, कामगार मंत्री होते, महिला बाल कल्याण मंत्री होते, आपलं इरिगेशनचे मंत्री होते. एवढा मंत्रीपद भोगताना मी 2.5 वर्षापासून चिल्लावत होतो की आमचा शेतकरी परेशान आहे, आमचा शेतकऱ्याच्या बांधावर उद्धव ठाकरे म्हणे येतो, अजून 2.5 वर्षात पत्ता नाही आहे. त्या सरकारमध्ये आमच्या जिल्ह्यातले 2 मंत्री होते. एक माझी बहीण तिवसा मतदारसंघातली आणि अचलपूरचा माझा भाऊ, हे दोन्ही मस्त 33 महिने मंत्रीपद भोगलं. मी त्यांना प्रश्न करतो, कोणत्या कामगाराचा तुम्ही उद्धार केला,
कोणता अचलपूर मतदारसंघामध्ये एक प्रकल्प सांगा तो पूर्ण झाला? आणि मी छाती ठोकून सांगतो, या महाराष्ट्रातला विदर्भातला दुसरा प्रकल्प आहे पिढी प्रकल्प. त्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना जेव्हा काँग्रेस सरकार होती तेव्हा 1 लाखानं जमीन घेतल्या होत्या. जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले ते 12.5 लाख रुपयांनी पैसे दिले आणि तो प्रकल्प पूर्ण झाला. अरे शेतकऱ्यासाठी 5 ते 6 वेळा जेलमध्ये झालं गेलो. हे मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. त्या ठिकाणी शेतकऱ्याची परिस्थिती खराब होती. मोजरीला मी आंदोलन केलं. दिवाळीच्या 3 दिवसाआधी मला जेलमध्ये टाकलं. यातले अनेक शेतकरी माझ्यासोबत होते. तेव्हा आमचा भाऊ मंत्री होता, आमची बहीण मंत्री होती. तेव्हा त्यांना हे कळलं नाही की रवी राणा शेतकऱ्यासाठी जेलामध्ये गेलेला आहे, त्याला बाहेर काढलं पाहिजे. फोन करून सांगितलं की रवी राणाला सतरंजी देऊ नका, पाणी देऊ नका. आणि त्या ठिकाणी आम्ही दिवाळीच्या 1 दिवसाआधी अन्नत्याग आंदोलन केलं. जाऊन पाहून घ्या त्या जेलच्या डायरीमध्ये दिवाळीच्या 2 दिवसाआधी आणि 1 दिवसापर्यंत आम्ही जेवण केलं नाही, अन्न त्याग केलं. शेतकऱ्याची दिवाळी काळी होत आहे तर रवी राणा सुद्धा आंध्रामध्ये राहायला तयार आहे. आणि त्या ठिकाणी ते बोलले नाही, त्या ठिकाणी त्यांनी एक शब्द काढला नाही. आणि या ठिकाणी मेलघाट मध्ये आम्ही होळी करायला जातो. आता होळीच्या दिवशी 3 कुटुंब त्या ठिकाणी रस्त्यावर ऍक्सिडेंट मध्ये मरण पावले. या ठिकाणी तुम्ही पाहिलं, या ठिकाणी त्या ठिकाणी दादरामध्ये जे कुटुंबाचा मृत्यू झाला त्यांच्या त्या ठिकाणी पूर्ण परिवार खतम झाला. फक्त त्या ठिकाणी 2 मुली होत्या लहान लहान, त्यांचा करणारा कोणी नव्हतं. तिथले मयत मध्ये सुद्धा मी केली. तिथले त्याचा जो काही त्यांचा त्या महिलेचा पूर्ण जो 10 दिवसाचा खर्च तो केला. आणि त्या दोन्ही मुलींना आम्ही दत्तक घेतलं की त्या मुलीचं कुटुंबाचं पुन्हा पालन पोषण करू. या ठिकाणी त्या तरुण मेलघाट मध्ये त्याच दिवशी 2 लहान मुलं आणि त्यांचं कुटुंब रस्त्यामध्ये खतम झालं. त्या कुटुंबामध्ये भाऊ फक्त 85 वर्षाचे आई वडील होते. ते कुटुंब झोपडीमध्ये राहत होतं. त्यांना कोणी मागे पुढे नव्हतं. त्या कुटुंबाचं घर नवनीत राणाने स्वतःच्या पगारातून बांधून देण्याचं काम सुरू केलं आणि त्या कुटुंबाची पालन पोषणची जबाबदारी घेतली. या ठिकाणी मेलघाट मध्ये परतवाच्या पायथ्याशी मागे माझी सैनिक बॉर्डर मरण पावला. त्या ठिकाणी नवनीताच्या पगारामधून त्यांना घर बांधून दिलं, घर बांधण्यासाठी पैसे दिले. या ठिकाणी मातंग समाजाचा कार्यकर्ता जो खऱ्या अर्थाने भीक मागून त्या ठिकाणी आपलं पोट भरत होता, मागच्या दहीहंडीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातून त्याला चाबी दिली, तो राहायला गेला आपल्याकडे. असे अनेक कुटुंब जे आमच्या ताई आहेत त्यांच्या मोजरीमध्ये सुद्धा नवनीत राणाचे हात पकडून एक म्हातारी बाई घरी घेऊन गेली. तिला झोपायला जागा नव्हती, ते घर नवनीत राणाने बनवून दिलं. अरे ही संपत्ती माझी आहे, या गरिबांचे घर माझे आहे. तुमच्या 33 महिन्याच्या सरकारने माझ्या नखूंपासून तर केसापर्यंत पूर्ण चौकशा लावल्या होत्या. तुम्ही तेव्हा माझं काही बिघडू शकले नाही. आता इथं खोटं बोलता पण रेटून बोलता हे सगळ्या जनतेला करते. एकच नारा आहे त्यांचा भाऊचा आमच्या की नवनीत राणाला पाळायचा आहे. अरे नवनीत राणाला पाळायचा आहे तर निवडून कोणाला आणायचं आहे? फक्त नवनीत राणाला पाळायचं आहे. अरे काँग्रेसची बी टीम झालेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कवाळे साहेब जो आमचा भाऊ आहे तो तोडीबाज म्हणून ओळखल्या जाते. त्याला सेटलमेंट कमिशनरचे एखादं पद असेल तर द्यावं लागते. जिथं कुठं पैशाचा मामला आला तर मदत पडते आणि त्याचं सेटलमेंट करते. आणि मला सांगते, अरे आज अचलपूर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आरोग्य केंद्रामधल्या टीनाला मोठमोठे क्षेत्र आहे, डॉक्टर नसते, औषधी नसते, शाळा तिथे त्या ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी नाहीये. अरे आपला अचलपूर मतदारसंघ सोडून हा माणूस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिवा लावते. आपल्या ठिकाणी अंधार आहे आणि उजेड दुसऱ्याला देत आहे. अरे आपलं पहिले घर करा, स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाचं वाकून. या स्वभावाचा माणूस हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं खोटा बोलते. मला एवढं सांगायचं आहे की संविधानाच्या नावावर
खूप राजकारण होते, पण मला माहित आहे आंबेडकरी जनता ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी गुरु मानतो, मला असं वाटतंय या बंडेरा मतदारसंघामध्ये जेवढे विहार, जेवढे बाबासाहेब आंबेडकरांचे सौंदर्यीकरण या महाराष्ट्रामध्ये कोणी केले नसेल ते आम्ही केले. आणि मला गर्व आहे मी ज्यांच्या सोबत आहे असे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी भीम टेकडीसाठी 15 कोटी रुपये दिले आणि ते काम पूर्ण झालं. भीम टेकडीसाठी ज्या ज्या ठिकाणी विहार आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, त्याच्या सौंदर्यीकरणासाठी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या सरकारने पैसे दिले आणि त्यामध्ये अव्वल नंबर आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पैसे दिले. या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे, 1952 मध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकर मुंबईवरून लढले तेव्हा पाळण्याचं काम कोणी केलं तर काँग्रेसने केलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कोणी दिला, जेव्हा या ठिकाणी VP सिंगची सरकार होती, भाजपचा पाठिंबा होता, त्या ठिकाणी भाजपने भारतरत्न देण्याचं काम बाबासाहेबांना केलं. आज मला आठवते भाऊ जेव्हा मुख्यमंत्री होते कवाळे साहेब, तेव्हा लंडनचा बंगला जो खऱ्या अर्थानं काँग्रेसने किती वेळा खोटे बोलले, किती वेळा भाषण दिले, पण तो लंडनचा बंगला विकत घेण्याचं काम महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. या ठिकाणी हिंदू मिल, अरे हिंदू मिलचं राष्ट्रीय स्मारक त्या ठिकाणी बनवण्याचं काम आणि सर्वात उंच हा बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याचं काम हा आराखडा मंजुरात दिली असेल तर मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. आणि कोण म्हणतंय संविधान बदलते, अरे ज्यांनी याच्या राजकारण सुरू केलंय मी त्यांना ठोक बजावून सांगतो, आमची बुद्धी जनता, बाबासाहेबांना मानणारी जनता हे मोठ्या प्रमाणामध्ये या कमळाला मतदान करेल, नवनीत राणाला आशीर्वाद देईल. कारण की देशाच्या पंतप्रधानांनी या गोरगरिबांना घरकुल दिलेले आहे, देशाच्या पंतप्रधानांनी या ठिकाणी सगळ्यांना न्याय दिलेला आहे. एक अजून मी भाऊबद्दल सांगेल की मी त्यांच्यासोबत काऊन आहे. अरे या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांचे PR कार्ड साठी गोरगरिबांना रेडी रेकनर प्रमाणे पैसे भरावे लागत होते, तेव्हा आमच्या मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी मीटिंग लावली आणि त्या ठिकाणी जेवढे गोरगरिबांचे रेडी रेकनरचे पैसे ते माफ केले, फक्त 500-1000 रुपयामध्ये PR कार्ड भेटते. मी भाऊ 40,000च्या वर PR कार्ड वाचले. आता आचारसंहिता लागायच्या आधी जवळपास 15 ते 20,000 PR कार्ड मी स्वतः वाचले. आणि मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये एकही गरीब माणूस बिना घराचा राहणार नाही. भाऊ या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये PR कार्ड देतील आणि देशाचे पंतप्रधान घरकुल देतील. मला अजून एक अभिनंदन करायचं आहे की या ठिकाणी OBC साठी पहिल्यांदा या देशामध्ये OBC साठी जर कोणी घरकुल मंजूर केले असेल तर 13,000 घरकुल देशाच्या पंतप्रधानांनी अमरावती जिल्ह्यासाठी दिले. सगळ्या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. सगळ्यांच्या या ठिकाणी आमच्या भावाच्या खूप प्रॉपर्टी आहे, पण मी गिनणार नाही. त्याला माझं सांगणं आहे की तू माझा मोठा भाऊ आहे, 20 वर्षापासून इथे राजकारण करत आहे. बेटा राजकारण जास्त करू नको, इथे रवी राणा सुद्धा आहे. आणि रवी राणा हा मोठ्या लोकांसमोर, गोरगरिबांसमोर, शेतकऱ्यांसमोर अहोरात्र झुकत राहते, अहोरात्र सेवा करत राहते, अहोरात्र लोकांच्या बिमारी असो, शिक्षण असो, वा लग्न असो, कुठलाही प्रसंग असो, रवी राणा रक्ताचं पाणी करते आणि त्या ठिकाणी लोकांना मदत करते. नवनीत राणांनी या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने जनसंपर्क ठेवला, लोकांसाठी या अमरावती जिल्ह्याचा आवाज बनवून त्यांनी या पार्लमेंटमध्ये या जिल्ह्याचे प्रश्न सोडवले. मला एक तरी सांगा, या 40 वर्षामध्ये कोणी खासदार झाला असेल त्यांनी एक शब्द त्या ठिकाणी बोलला? अरे एक एक प्रश्न तिथे मांडला आणि मोदीजींनी त्या प्रश्नाला न्याय दिला. म्हणून नवनीत राणा मोदीजींसोबत आहे. मला अजूनही आठवते भाऊ, जेव्हा मोदीजींच्या आई वारल्या तेव्हा मी पाहिलं या महाराष्ट्र देशाचा पंतप्रधान जेव्हा आई वारल्यानंतर त्या आईचं कर्तव्य निभावलं गेलं आणि 2 वाजता नंतर
पुन्हा देशाच्या कर्तव्यासाठी लागला असा पंतप्रधान मी जन्मलो तेव्हा मी पाहिला नाही. आज तुम्ही पाहिलाय नवनीत राणा जर ह्या 2200 गावामध्ये 4-4, 5-5 वेळा जाऊन आलेले आहे. पहिले खासदार 200 गावामध्ये सुद्धा जात नव्हते. आणि या ठिकाणी मी एवढं सांगेल, हात जोडून विनंती करेल की ताकद आहे माझी, ही भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, RPI, शिवसेना, युवा स्वाभिमान पार्टी, आमचे सगळे जे 11च्या 11 पक्ष आहे, ही कमळाला खऱ्या अर्थानं 3 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देईन हा माझा विश्वास आहे. हे सगळे आमचे मायबाप आहेत. सगळ्यांचा आशीर्वाद घेतो. काही राहिलेले विषय नंतर घेऊ आणि सगळ्यांना या ठिकाणी साष्टांग नमस्कार करतो. आणि या ठिकाणी जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की, भारत माता की. या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध समाजांनी खासदार नवनीत राणा यांना पाठिंबा दिलेला आहे. अमरावती जिल्हा मराठा महासंघ, नॅशनल धोबी महासंघ, खाटीक समाज परिवर्तन संघटना, मातंग समाज, शरीफ पारीन ब्राह्मण समाज, महादेव कोळी समाज, सुवर्णकार समाज, कलार समाज, सुतार समाज, राजपूत समाज, बहुउद्देशीय विकास मंडळ, बेलदार समाज, चर्मकार संघटना या सर्वांनी या ठिकाणी खासदार नवनीत राणांना पाठिंबा दिलेला. आपण एका जोरदार टाळ्या वाजवून या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करावं. भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय नवनीतजी राणा यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर नम्र निवेदन करावं. भारत माता की. एकदा सगळ्यांचे हात वरती, इथून ते शेवटपर्यंत हात वरती दिसले पाहिजे. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्रीराम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. आदरणीय मंचवर उपस्थित आमचे या राज्याचे, आमचे लाडके, आमचे नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आमचे दादा, या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, कवाडे साहेब, आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, राज्यसभा मेंबर, माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री आमचे आदरणीय अनिल बोंडे दादा, प्रवीण दादा पोटे शहर अध्यक्ष, आपले सगळ्यांचे, तुमचे सर्वांचे, मला सोडून बन्नेरा मतदारसंघाचे आपले भाऊ रवी राणाजी, माझे नाही बरं, आपले सगळ्यांचे, आणि प्रकाश दादा बारसाकडे, आमदार आकोट, प्रताप दादा अडसट, आमदार धामणगाव रेल्वे, दिनेश दादा सूर्यवंशी, शिवराय दादा कुलकर्णी, जगदीश भाऊ गुप्ता, जयंत दादा डहनकर, निवेदिताई चौधरी, किरण दादा पातुरकर, नितीन दादा धांडे, किरणताई महल्ले, लताताई देशमुख, राजेशजी वानखडे, प्रवीण दादा तायडे, गोपाळ दादा चंदन, गणेशजी खारकर, नितीन दादा जितूभाऊ, रमेश दादा बुंदिले, बाळासाहेबजी वानखडे, डॉक्टर कबीरकर साहेब, ऍडव्होकेट प्रशांत दादा देशपांडे, रश्मीताई आणि सगळे आरबट दादा आणि माझे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे आणि जोडेही महायुतीचे जोडेही घटक या मंचावर आहे. सगळ्यांचे मनापासून मी नमस्कार करते. आणि माझी माई बाप, जर माझ्या जीवनात माझी खरे माई बाप कुणी असन, एक आई वडिलांनी जन्म दिला पण दुसऱ्यांनी जीवन दान देऊन या अमरावतीची खासदार करण्याचं सौभाग्य मला दिलं, असे माझे सगळे माई बापांना मनापासून मी नमस्कार करते. आज
रवीजींनी आपले पोटतिडकी, आपली तळमळ, माणसांनी किती मेहनत करावं, किती तळमळ करावं, शेतकरी, शेतमजदूर, महिलांसाठी, युवकांसाठी, आपल्या क्षेत्रासाठी, जन्म जिथे झाला त्या क्षेत्राच्या विकासासाठी किती तळमळ, किती जीवाच्या रान आणि रक्ताच्या शेवटचा थेंब देण्याचं काम करते. त्याच पद्धतीने रवीजींनी आपली पोटतिडकी आपल्या सगळ्यांसमोर बोलून दाखवली. अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जे लोक मोठे मोठ्यानी, मी सगळ्यांचा आदर करते, मी खूप लहान आणि खूप नवीन या क्षेत्रामध्ये, माझा राजकारण माझे जनतेचा विकास आहे, माझा राजकारण माझे स्वतःला घर भरण्यासाठी नाही. अरे माझा राजकारण आहे या क्षेत्रातल्या युवकांना त्यांच्या हाताला रोजगार देणं. अरे नवनीकरणाचा राजकारण म्हणजे बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार देणं. अरे नवनीकरणाचा राजकारण बेघर लोकांना, गोरगरिबांना त्यांच्या डोक्यावर छत देण्याचं राजकारण नवनीत राणा या मतदारसंघामध्ये करते. अरे शेतमजदूर, शेतकऱ्यांची आवाज म्हणून त्या पार्लमेंटमध्ये जाऊन बोलण्यासाठी नवनीत राणा राजकारण करते. अरे स्वतःचे घराचे प्रॉपर्टी वाढण्यासाठी नवनीत राणा राजकारण करत नाही. आणि मी तेव्हाही आदरणीय म्हणून सगळे विरोधकांना सांगत होती, विरोध फक्त 25 दिवसाचा आहे, त्याच्या पहिले सुद्धा आणि त्याच्या नंतर सुद्धा हा प्रत्येक पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा माझे अमरावतीकर आहे, माझा कुटुंबाचा सदस्य आहे. आणि त्यांचा मान सन्मान करण्याचं काम एक लहान 5 वर्ष या क्षेत्रामध्ये राहिली, पण आजपर्यंत तोंड भरून माझे अमरावतीकरांवर माझी लिमिट सोडून मी कधीच बोलली नाही आणि माझी संस्कृती नाही आणि मी ते कधी करणार नाही. देवेंद्रजी दादा माझे बापाचं नाव काढतात, माझे वडिलांचं नाव काढतात. अरे माझे वडिलांनी त्या बॉर्डरवर अरे देशासाठी योगदान दिलेला बाप आहे माझा. आणि माझा खरा बाप छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मी पाहते या मैदानामध्ये ज्या बापांच्या विचारावर या मैदानामध्ये मी उतरली आहे. जर असे मुलांचे वर कोणाचा बाप काढत असाल तर त्याला धडा शिकवण्यासाठी नवनीत राणा नाही, या अमरावतीची महिला, तो शेतकरी, तो शेतमजदूर आणि तो आदिवासी त्यांना धडा शिकवणार आहे. ती नवनीत राणा धडा शिकवण्यासाठी या मंचावर उभी नाही आहे. अरे माझे क्षेत्रातला विकास, जेव्हा 33 महिन्याची सरकार होती, अत्याचार करावं तर एक बाईवर किती अत्याचार करावं. अरे अत्याचार म्हणजे काय असते, हनुमान चालीसा फक्त म्हणाली तर 14 दिवस एक मुख्यमंत्रीला शोभणार आहे काय? की हनुमान चालीसा फक्त वास्तव म्हणून सांगितलं तर 14 दिवस मध्ये जेलात टाकलं उद्धव ठाकरेंनी. त्यांना माझा प्रश्न आहे, अरे आपल्यापेक्षा लहान लोकांना आतमध्ये टाकून तुम्ही शक्तिमान होत नाही, तुम्ही ताकदवर होत नाही. बरोबरीच्या माणसासोबत टक्कर घेतली असती तर तेव्हा तुम्हाला कळलं असतं. अरे मी तर खूप सामान्य परिवारातून बिलॉंग करते, सोन्याच्या ताटात माझा जन्म झाला नाही, ती ताट मी माझ्या मेहनतीने आणि रक्ताच्या पाणी आणि एक एक थेंब या क्षेत्रामध्ये दिली आणि मग ती ताट मी तयार केली. आणि या क्षेत्राची सूनला, या क्षेत्रामध्ये जेव्हा आदिवासी क्षेत्रामध्ये फिरते त्या क्षेत्राचे लोक मला म्हणतात आमची मुलगी, आमची बहीण आहे, आमची सून आहे. या क्षेत्रातले लोक आणि कोणी घाबराव तर किती घाबराव. 5 वेळा या मतदारसंघाच्या ज्या पक्षांनी प्रतिनिधित्व केला, आज त्यांची ताकद नाही झाली की या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा उमेदवार उभा केला पाहिजे होता. किती घाबरट आहे की पक्षाला, महाआघाडीला त्यांनी आग्रह सुद्धा नाही केला की अमरावती आम्हाला पाहिजे म्हणून. त्यांना माहिती आहे अमरावतीकरांची सूनवर किती अत्याचार या उद्धव ठाकरेंनी केला. म्हणून उद्धव ठाकरे घरी बसून घाबरून दुसऱ्या पक्षाला इथे उमेदवारी दिली. आनंदी या गोष्टीचा वाटते की या क्षेत्रामध्ये जे विकासाचे धोरण मी घेऊन या मतदारसंघामध्ये एक निर्दलीय सांसद म्हणून मी प्रतिनिधित्व केला. मी गेल्या 5 वर्षापासून दादा आमची नशीब आहे की तुमच्यासारखे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले होते 2014 ते आतापर्यंत. कारण जे विकासाचं धोरण घेऊन या मैदानात मी 2019 मध्ये उभी होती, ते एक एक वाक्य दादा सगळ्यात महत्वाचं, गोर गरीब लोक जेव्हा 600 रुपये निराधार, श्रावणबाळ, हँडिकॅप, मतिमंद लोकांना भेटायचं
तेव्हा मी यांना शब्द दिला होता, जर आमच्या सारखे युवक जर या क्षेत्राचं प्रतिनिधित्व कराल तर ते 600 पासून 2000 रुपये आपण करू. आणि माझं नशीब की या देशावर सगळ्यात गोर गरिबांची भावना जाणणारा आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी विराजमान झाले. आणि 2014 मध्ये आपण मुख्यमंत्री झालात आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री झालात आणि 600 ते 1500 रुपये आपण केले. घरकुलाचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजनेचा प्रश्न, PR कार्डचा प्रश्न, प्रत्येक गोरगरीब महिलांना, अरे जास्त स्वप्न नसते माझे महिलांचे जास्त काही जीवनाला घेऊन काही लालच नसते, काहीच नसते. त्यांना फक्त त्यांच्या घरामध्ये राहणारी जागा आणि त्यांच्या डोक्यावर छत फक्त एवढंच पाहिजे. आणि ते देण्याचं काम जर या देशामध्ये कोणी केलं असाल तर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केले. या क्षेत्रामध्ये जेवढेही सिनियर नेते आहे ना, जे माझ्या विरोधात बोलताय, एक बाई बद्दल आपण कोणती पातळीवर बोलो, आपण कोणती पातळीवर घेऊन जायचं आहे आपल्या भाषाला, ते विसरून जातात की त्यांनी सुद्धा जन्म एक बाईचे पोटातूनच घेतलेला आहे. ते तरी त्यांनी विचार करा, तुम्ही कशावर, कधीवर, कोणावर टीका करताय त्याचा नक्की तुम्ही विचार करून बोलाव. या क्षेत्रामध्ये जेव्हा टेक्सटाईल पार्कची घोषणा होत होती, पूर्ण राज्यामध्ये, देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्कच्या घोषणा झाल्या. आणि उद्धव ठाकरेजींना आव्हान आहे माझा की 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा टेक्सटाईलचे प्रपोजल इथून गेले तर केंद्राने नाव विचारले की तुमचे प्रिफरन्स देणारे कोणते क्षेत्र आहे, कोणता जिल्हा आहे, त्याचं नाव पाठवा. तर त्यांनी अमरावतीचं नाव सूट, अमरावतीला मागे ठेवून काटा मारून दुसरे एक जिल्ह्याचं नाव पाठवलं. आणि तेव्हाच आमचे अमरावतीची नाळ जोडून अमरावतीसाठी काम करता असा उपमुख्यमंत्री साहेब आमचे तेव्हा सरकारवर विराजमान झाले. आणि त्यांच्याशी बोलत असताना मी माझी व्यथा सांगितली की माझे शेतकरी जे मुलं आहे, जे बेरोजगार आहे, त्यांच्या भविष्यासाठी दादा आपल्याला विचार करावा लागेल. कारण ते शेतकरी जेव्हा तोंड पाहून मला पाहतात ते एकच म्हणतात की आमच्या मुलांच्या हाती रोजगार द्या. आणि तेव्हा मी त्यांना आग्रह केला, त्यांना विनंती केली की टेक्सटाईल पार्क जे महाराष्ट्राला फक्त एकच भेटणार आहे, 11,000 करोडचा इन्व्हेस्टमेंट त्या पार्क मध्ये, टेक्सटाईल पार्क मध्ये येणार आहे, तर ते टेक्सटाईल पार्क माझ्या क्षेत्राला द्या एवढी विनंती केली. आणि उपमुख्यमंत्री कसा असावं, अमरावतीचे शेतकऱ्यांच्या मुलांना हात मजबूत करण्यासारखा असावं, ते इमिजिएट टेक्सटाईल पार्क ही घोषणा आमची अमरावतीमध्ये झाली. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 2 ते 3 लाख मुलांना, बेरोजगार मुलांना माझी अमरावतीत रोजगार भेटन. ती कमाई या जिल्ह्याने खऱ्या अर्थाने एक प्रतिनिधित्व करत असताना अभिमान वाटतो त्या गोष्टीचं. मी दादा प्रदेश अध्यक्ष जेवढेही नेतेगण आहे सगळ्यात जुनी आहे, मी छोटी आहे, ज्युनियर आहे. आपले सारखं खूप मोठा अनुभव नाही माझं, पण माझी पोटतिडकी माझ्या अमरावतीच्या लोकांसाठी आहे. ज्या पद्धतीने पोटतिडकीने 16 तास, अरे बरेचसे खासदार एसीच्या घरातून बाहेर सुद्धा पडले नव्हते, पण 46 डिग्री मध्ये काम करणारी एकमेव खासदार या जिल्ह्यामध्ये आहे की नावानी, कामानी, गावानी आणि काय काम करून दिलं पाहिजे या पद्धतीने काम करण्याचं ताकद आपण माझे पाठीशी उभे राहिली. म्हणून इथपर्यंत आज मी आपल्याला एक प्रश्न नक्की विचारन. माझे जेवढेही मायबाप इथे बसले, युवक मंडळी इथे बसलेली आहे, मी आपल्याला प्रश्न विचारते की बरेचसे नेते मंचावर येतात आणि एक सामान्य परिवारातून बिलॉंग करणारी माजी सैनिकाची मुलगीवर पाथडी सोडून जेव्हा ते टीका करतात, राजकारण, स्वतःसाठी राजकारण आम्ही करत नाही. मी आपल्या मायबापांना विचारते की ते म्हणतात की नवनीत राणाला आम्ही पाडणार, नवनीत राणाचा डिपॉझिट जप्त करणार. जेवढे माझे इथे लोक आहे, किती लोकांना वाटते की नवनीत राणा या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व परत 2024 मध्ये केला पाहिजे, त्याने हात वरती करून मला आशीर्वाद द्या.
माझी ताकद माझी इमानदारी आहे. माझी ताकद माझे लोक आहे. माझी ताकद बेरोजगार मुलांना हातात रोजगार देण्यात आहे. माझी ताकद माझे आदिवासी भाऊ बहीण आहे. माझी ताकद युवक आहे. मी सगळं काही मी मैदानात गेल्या 5 वर्षापासून माझी इमानदारीने या क्षेत्रासाठी झटली, रक्ताचा पाणी केला आणि याच्या पुढे सुद्धा एकही शब्दाने माझे विचारधारावर जर कोण बोलला, अरे धर्म ही मेरा कर्म है और कर्म ही मेरा धर्म है, यही विचारों से ये मैदान में उतरकर मी आपल्या सगळ्यांना विनंती करन, कमल चिन्ह. दादा खूप मनापासून आपले सगळ्यांचे धन्यवाद आहे की जेव्हापासून पार्लमेंट सुरू झाली हा पहिल्यांदा मशीनवर काय येणार आहे आणि हे अमरावतीकरांचं स्वप्न होतं जे आपण कमळ अमरावतीला देऊन पूर्ण केला, त्याच्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद करते. आणि मी माझे अमरावतीकरांचे माध्यमातून आपल्याला शब्द देते की ही लढाई तुमची आणि माझी नाही, ही लढाई देशभक्तीची आहे, राज्याच्या विकासाची आहे, अरे शेतकऱ्यांची आहे, शेत मजदूरांची आहे, युवकांचे भविष्याची लढाई आहे. आणि हे अमरावतीकर ते स्वप्न आपला पूर्ण करतील. अरे मुझे एक बार बताओ तो सही, अमरावती में क्या खिलेगा? एक बार हाथ ऊपर करके दिखाओ, अमरावती में क्या खिलेगा? क्या खिलेगा? और देश में क्या खिलेगा? देश में क्या खिलेगा? आपकी बार और अमरावती में क्या रहेगा? खूप खूप धन्यवाद. आणि सगळे महायुतीचे सगळे नेत्यांना मी इथूनच नमस्कार करते, सगळ्यांचे आशीर्वाद घेते. आणि आमची एनर्जी, आमचा जोश हा इमानदारीचा जोश आहे, बेईमानी आमच्या रक्तात नाही. कारण माझे सैनिकांना ची मुलगी मी आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, आमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा रक्त आहे. तर हे बेईमान होऊच शकत नाही. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचं समर्थ नेतृत्व, प्रदेशाध्यक्ष, पूर्व ऊर्जा मंत्री, सर्वसामान्यातून निर्माण झालेले एक असामान्य व्यक्तिमत्व प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणाजी यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्याकरता व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, माननीय जोगेंद्र कवाडेजी, आपल्या उमेदवार नवनीत राणाजी, माननीय डॉक्टर अनिल बोंडेजी, खासदार रामदास तडसजी, आमदार प्रवीण पोटेजी, माननीय आशिष देशमुखजी, माननीय रवि राणाजी, जगदीश गुप्ताजी, जयंत डेहनकरजी, डॉक्टर गणेश खारकरजी, श्री अरुण पडोळे, आमदार प्रताप अडसडजी, प्रभुदास बिलावेकरजी, रमेश बुंदेलेजी, उपस्थित व्यासपीठावर सर्व बंधू भगिनी, माननीय नवनीत राणाईचा अर्ज इथनं गेल्यावर आपल्याला जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे. बंधू भगिनींनो, मला अभिमान आहे की महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये माननीय नवनीत राणाजींनी मागच्या 5 वर्षामध्ये अमरावतीच्या लोकसभेच्या विकासाकरता 534 प्रश्न उपस्थित केले. मोदीजींच्या सरकार समोर 534 विकासाचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न नवनीत राणाजींनी केला. 113 चर्चामध्ये नवनीत राणांनी भाग घेतला. 113 चर्चामध्ये नवनीत राणांनी भाग घेतला. आणि मला अभिमान आहे की माननीय नवनीत राणाजींनी खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरेजींना, मी आयुष्यामध्ये अनेक नेते बघितले पण महाराष्ट्रामध्ये असा एक मुख्यमंत्री बघितला ज्यांच्या खिशात 2.5 वर्ष पेन नव्हता,
जो मुख्यमंत्री 2 दिवस सुद्धा मंत्रालयात आला नाही, विधानमंडळात आला नाही, पण नवनीत सारख्या एका नारी शक्तीला हनुमान चालीसा म्हणायचा होता. जर देवेंद्रजी मुख्यमंत्री असते, जर देवेंद्रजी 2019ला मुख्यमंत्री असते, देवेंद्रजीच्या पाठीत खंजीर खुपटला गेला, भाजपच्या पाठीत खंजीर खुपटला गेला, देवेंद्रजी मुख्यमंत्री असते आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी म्हटलं असतं, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, मला तुमच्या घरासमोर मुंबईमध्ये हनुमान चालीसा पठण करायचं आहे, तर देवेंद्रजींनी व्यासपीठ दिलं असतं आणि हनुमान चालीसा पठण करण्याची परवानगी दिली असती. पण उद्धव ठाकरेंनी मताच्या लांगून चालला करता हिंदुत्वाचा विचार सोडून नवनीत राणांना मुंबईमध्ये आल्याबरोबर 14 तास कोठडीमध्ये ठेवलं. विचार करा, एक महिला 14 तास कोठडीत उभी राहते, ती जेरबंद असते, 14 तास तिला पाणी प्यायला सुद्धा बाहेर निघू दिलं जात नाही, पाणी सुद्धा 14 तास देता गेलं नाही आणि 14 तास त्या कोठडीमध्ये उभं ठेवलं. काय हालत झाली असेल त्या नारी शक्तीची. खर तर आज मला जास्त बोलणार वेळ नाहीये, देवेंद्रजी मांडणार आहे, पण या महाराष्ट्रातनं या पद्धतीचा नारी शक्तीचा अपमान करण्याचं काम त्या काळामध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेस सरकारने केलं. बंधू भगिनींनो, या ठिकाणी एवढंच सांगेल, आज या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आले आहेत. 2014 ते 2019 मध्ये मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला, या विदर्भाला, या अमरावतीला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं. आज या ठिकाणी आपण बघतोय, अमरावती नागपूर असेल, समृद्धी महामार्ग असेल, या समृद्धी महामार्गाचं काम देवेंद्रजींनी केलं आणि मला अभिमान आहे, मी जेव्हा मंत्रिमंडळात होतो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या कल्याणाच्या गोष्टी खूप झाल्या, पण या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय तयार करण्याचं काम आणि ओबीसी मंत्री दिनाचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. एकदा जोरात टाळ्या वाजवून ओबीसीच्या मंत्रालयाकरता आपण देवेंद्रजीचे आभार मानले पाहिजे. बंधू भगिनींनो, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, नवनीत राणाजींनी आपल्या समोर या ठिकाणी आपली वस्तुस्थिती मांडली आहे, आपल्या सर्वांना मताचं कर्ज मागितलंय. मी एवढंच सांगेल, मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. नवनीत राणा विकसित भारताच्या गॅरंटी करता मोदीजीच्या सोबत जाणार आहेत. बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना माझं निवेदन आहे की आपण सर्वांनी 26 तारखेला मोदीजीच्या विकासाची गॅरंटीवर आपण घरोघरी जाऊन मोदीजींच्या विकासाच्या गॅरंटीला, विकसित भारताच्या संकल्पाला साथ देणार की नाही देणार आहे? जोरात हात म्हणून सांगा, महिला भगिनींना, साथ देणार की नाही देणार? मोदीच्या संकल्पाला साथ देणार की नाही देणार? आणि बंधूंनो, मोदीजींनी कोणती गॅरंटी घेतली आहे? भारताला जगातला सर्वात श्रेष्ठ देश बनण्याची गॅरंटी तुम्ही सांगा, कोणी घेतली आहे? दोन्ही हात पकडून सांगा, कोणी घेतली आहे? गरीबाच्या कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली आहे? गरीबाच्या कल्याणाची गॅरंटी कोणी घेतली? गरीबाला 2029 पर्यंत अन्न देण्याची गॅरंटी कोणी घेतली आहे? मध्यमवर्गीयाचं कल्याण कोण करणार आहे? युवकांना रोजगाराची गॅरंटी कोणी घेतली आहे? स्त्री शक्तीचा समान सन्मान करण्याची गॅरंटी कोणी घेतली? विकासाचे संकल्प करणारे कोण? पारदर्शक सरकार देणारे कोण? भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणारे कोण? जनतेचा सन्मान करणारे कोण? महिलांचा सन्मान करणारे कोण? जनतेचा विश्वास संपादन करणारे कोण? सबका साथ सबका विकास करणारे कोण? मोदीजी आहे ना. नवनीत राणाजी काय करणार आहे? मोदीजी तिसऱ्यांदा जेव्हा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा नवनीत राणा अमरावतीचा हात वर करून त्या ठिकाणी उभ्या राहतील. तो दिवस आपल्याला सन्मानाचा दिवस असणार आहे. तो दिवस आपल्याकरता सन्मानाचा दिवस असणार आहे. आठवा तो दिवस की मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली आहे. 400 पार झालेले आहेत आणि अमरावतीच्या खासदार
नवनीत राणा सोबत एक नवनीत राणा कमळाचं फूल घेऊन त्या ठिकाणी उभं राहणार आहे. 8वा तो दिवस बिंदांनो. आणि म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही मोदीजीची गॅरंटी घरोघरी पोहोचवणार का? जर जोरात हात करून सांगा, गॅरंटी पोहोचवणार का? मोदीजींचा नमस्कार घरोघरी सांगणार का? मोदीजींचा नमस्कार घरी घरी पोहोचवणार का? नवनीत राणांना 14 दिवस जेलमध्ये, नवनीत राणांना 14 दिवस जेलमध्ये, 14 घंटे कोठडीमध्ये ज्यांनी टाकलं त्याचं काय करणार आहे? त्यांचं काय करणार आहे? त्यांचं काय करणार आहे? त्यांचं काय करणार आहे? करणार आहे ना? मग 26 तारखेला सकाळी झोपून उठा. कोणी झोपणार नाही, पक्का वादा. 26 तारखेला सकाळी आपापल्या गावामधनं आपापल्या बूथ मधनं 80% मतदान मोदीजीची गॅरंटी आणि नवनीत राणांना मिळवून देण्याकरता. एकीकडे मोदीजींनी नवनीत राणाची गॅरंटी घेतली आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींनी नवनीत राणाच्या पत्रावर महाराष्ट्रातनं विकासाची गॅरंटी घेतलेली आहे. दोन मोदीजी आणि देवेंद्रजी नवनीत राणाच्या मागे उभे आहे. दोघांचे मोदींच्या गॅरंटीवर माननीय देवेंद्रजींच्या सहकार्याने या अमरावतीचा विकास करण्याकरता नवनीत राणांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं एवढीच विनंती आम्ही आपल्याला करतो. या महायुतीचे सर्व पक्षाला मी आज जास्त वेळ यांचा सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही, पण सर्व पक्षाचे मी आभार मानतो. देवेंद्रजीला विनंती करतो ते आपल्याला संबोधित करतील. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय श्रीराम, जय श्रीराम. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या लोकप्रिय उमेदवार श्रीमती नवनीतताई राणा, जोगेंद्र कवाडे सर, रामदास तडसजी, डॉक्टर अनिल बोंडेजी, प्रवीण पोटेजी, युवा स्वाभिमानचे स्वाभिमानी नेते रवी राणाजी, प्रतापदादा अडसळ, आशिषजी देशमुख, सचिनजी खरात, निवेदिताताई चौधरी, जयंतजी डेहनकर, विजयजी हरगुडे, शिवराय कुलकर्णी, किरणजी पातुरकर, किरणताई महल्ले, जगदीश भाऊ गुप्ता, प्रमोदजी कोरडे, रुपेशजी खडसे, अरुणजी पडोळे, रमेशजी बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, चरणदास इंगोले, पंकज जाधव, निळकंठ कात्रे, रवींद्र खांडेकर, राजेश वानखेडे या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, युवा स्वाभिमान, लवजी शक्ती सेना आणि आपल्या तमाम महायुतीचे घटक पक्षाचे नेते आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे. एक अत्यंत चांगली घटना झाली आहे. आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय आणि आताच 10 मिनिटापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे.
आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे. जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है. अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मताने या ठिकाणी खासदार होणार आहेत. याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये शंका नाही. अनेक लोक अनेक गोष्टी बोलतात. मी तुम्हाला रवि राणाजी एवढंच सांगतो, परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं. परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. त्यामुळे जे बोलतात त्यांना उत्तर देऊ नका. अरे तुम्हारा हुनर तो अमरावती ने देखा है, अमरावती ने तुम्हाला पाहिलाय. दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक सगळ्यांची सेवा करताना 5 वर्ष अमरावतीने तुम्हाला पाहिलाय. त्यामुळे कोणी तुमच्यावर दूषण दिली तरी देखील चिंता करू नका. केवळ मत मागा, जनतेचा आशीर्वाद मागा. तुमच्या पाठीशी पुण्याई आहे, नवनीतच्या पाठीशी पुण्याई आहे. अरे नवनीतला तर या ठिकाणी प्रत्यक्ष बजरंग बलीचा आशीर्वाद प्राप्त झालाय. देशामध्ये एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हटलं आणि 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेजी सांगा, हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची? आणि यांची नियत कशी आहे बघा, महिलांच्या प्रति यांची नियत कशी आहे बघा. ते राहुल गांधी म्हणतात, हमको हिंदू समाज की शक्ती को समाप्त करना है. हिंदू समाजातली शक्ती म्हणजे काय? माझी आई अंबाबाई ही हिंदू समाजातली शक्ती आहे. दुर्गा माता हिंदू समाजातली शक्ती आहे. या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो. आमच्या मातृशक्तीला, आमच्या अंबाबाईला, आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत. राहुलजी एवढंच लक्षात ठेवा, अरे तुमच्यासारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही. कारण या देशात नाही तर पृथ्वी तलावर एक एक माणूस जन्माला येतो, तो केवळ आणि केवळ शक्तीमुळे जन्माला येतो. आई रूपी शक्ती त्याला जन्माला घालते, म्हणून तो या ठिकाणी जन्माला येतो. छत्रपती शिवराय तयार झाले कारण आई जिजाऊंची शक्ती त्यांच्या पाठीशी होती. आमची शक्ती आई जिजाऊ आहेत. त्यामुळे अशा प्रकारे शक्ती संपवण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी असतील किंवा हनुमान चालीसा म्हटली म्हणून 12 तास उभं ठेवून त्या ठिकाणी 14 दिवस जेलमध्ये ठेवून एका महिलेला पाण्याविना आणि बाथरूम विना उभं ठेवणारे हे महाविकास आघाडीचे नेते असतील. हे संपतील पण आम्हाला ते संपवू शकणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक नवनीत राणांची नाही, ही ग्रामपंचायतची महापालिकेची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री कोण असेल, देशाचं नेतृत्व कोण करेल, कोण या देशाला मजबूत करू शकतं याची ही निवडणूक आहे. आणि या देशाच्या जनतेने ठरवलाय या देशाची कमान मोदीजींच्याच हातामध्ये द्यायची. तिसऱ्यांदा मोदीजींना आपण निवडून देणार आहोत कारण या देशामध्ये मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. एक असा प्रधानमंत्री
ज्यांनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही. मोदीजींनी सांगितलं जात धर्म पंथ सगळं गरीब आहे. गरीब कुठल्याही जातीचा असो, गरीब कुठल्याही धर्माचा असो, गरीब कुठल्याही पंथाचा असो, मी त्याला घर देईन, मी त्याच्या घरी पाणी देईन, मी त्याच्या घरी वीज देईन, मी त्याच्या घरी गॅस देईन, मी त्याच्या घरी शौचालय देईन, मी त्याला कर्ज देईन, मी त्याला त्याच्या पायावर उभं करीन. आणि मोदीजींनी काय चमत्कार करून दाखवला. 10 वर्षामध्ये 25 कोटी गरीब हे गरिबी रेषेच्या बाहेर आले. जगाच्या पाठीवर मोठ्या मोठ्या अर्थशास्त्रांना जे जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी करून दाखवलं. 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढलं. जगभरातले अर्थशास्त्री म्हणतात हे कसं झालं त्यांना देखील समजत नाही. पण या ठिकाणी एक संवेदना होती, गरिबाकरता काम करण्याची इच्छा होती. जीवनातला क्षण आणि क्षण, रक्ताचा कण आणि कण हा गरिबाला समर्पित होता. आणि म्हणून मोदीजी हे करू शकले. आज 25 कोटी लोक जे झोपडीमध्ये राहायचे, झोपडीमध्ये ते पक्क्या घरात राहतात मोदीजींमुळे. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी नव्हता, पाणी दुरून आणावं लागायचं, घाणेरडं पाणी प्यावं लागायचं, 50 कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. 35 कोटी लोक असे होते ज्यांना वीज मिळत नव्हती, त्यांच्या घरापर्यंत वीज पोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलंय. आणि हे सगळं करत असताना एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा, दुसरीकडे शेतकरी कल्याणाचा अजेंडा आणि तिसरीकडे महिला कल्याणाचा अजेंडा. रवी राणा, आता लक्षात ठेवा, पुढचा जमाना तुमचा नाही, पुढचा जमाना नवनीत राणांचाच आहे. कारण आता मोदीजींनी सांगितलंय. आता मंचावर बसलेल्यांनी लक्षात ठेवा, 2029 साली तुमच्यातले अर्ध्या लोक दिसणार नाही, अर्ध्या महिला या ठिकाणी बसल्या असतील. कारण मोदीजींनी सांगितलंय 2029च्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 33% महिला आमदार आणि देशाच्या लोकसभेमध्ये 33% महिला खासदार, महिला राज मोदीजी आणणार आहेत. आणि म्हणून महिलांचा आशीर्वाद मोदीजींना. आज मोदीजींनी 31 कोटी महिलांना मुद्राचं कर्ज दिलं. 31 कोटी महिला पायावर उभ्या राहिल्या नाहीत, 31 कोटी परिवार पायावर उभे राहिले. कारण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते ती आपल्या परिवाराला पायावर उभं करते. हा चमत्कार मोदीजींनी करून दाखवला. 83 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये. 8 लाख कोटी म्हणजे किती शून्य लागतात मला देखील समजत नाही. एवढे 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी 83 लाख बचत गटांना दिले आणि सांगितलं माझ्या महिला जेव्हा पायावर उभ्या राहतील त्याच वेळी माझा देश समृद्ध होऊ शकेल. मोदीजींनी सांगितलं माझा आदिवासी समृद्ध झाला पाहिजे. 16,000 कोटी रुपयाची योजना आदिवासींकरता तयार केली. स्टँड अप सारखी योजना तयार करून आमच्या शेड्यूल कास्ट, आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांमध्ये, युवकांमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे. देशाच्या प्रत्येक ब्रँचला सांगितलं जी ब्रँच बँक नाही, बँकेची प्रत्येक ब्रँच ती जर अनुसूचित जातीच्या तरुणांना त्या ठिकाणी लोन देणार नाही तर मी त्यांचा लायसन्स कॅन्सल करून टाकेन. प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या युवांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोन द्यावं लागलं. आणि 12 बलुतेदारांकरता त्या ठिकाणी योजना आणून मोदीजींनी आमच्या ओबीसी समाजामध्ये पारंपरिक जे लोक काम करतात अशा लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो, प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला मोदीजींचा आशीर्वाद आणि मोदीजींची मदत मिळाली. आता आपल्यावर ही वेळ आहे. मोदीजींनी आपल्याकरता काम केलंय, मोदीजींना आशीर्वाद देण्याची संधी आहे. आता ज्यावेळी कमळाचं बटन आपण दाबू, आपलं मत हे केवळ नवनीत राणांना नाही, आपलं मत थेट मोदीजींना मिळणार आहे. या ठिकाणी उमेदवार कोण आहे हे महत्वाचं नाही,
आता दोनच खेमे आहे, एक खेमा मोदीजींचा, दुसरा खेमा राहुल गांधींचा. नवनीत राणांना दिलेलं कमळाचं वोट हे मोदीजींना मिळेल आणि इतर कुठल्याही कॅन्डिडेटला उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधीच्या खेम्यात जाणारं मत आहे. आणि म्हणून तुम्हाला ठरवायचं आहे, सांगा कोणाला मतदान करायचंय, कोणाला, कोणाला, महिला कोणाला, माता भगिनी कोणाला. मोदीजींना मत द्यायचं तर आपण नवनीत राणांच्या कमळाचं बटन दाबून रेकॉर्ड वोट्सने त्यांना निवडून आणा एवढीच विनंती करतो. नवनीत राणा 5 वर्ष एकही दिवस घरी बसलेल्या नाहीत. या ठिकाणी जंगलामध्ये, आदिवासी भागामध्ये सगळ्या गोरगरिबांपर्यंत नवनीत राणा गेले आहेत. आता तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. मेळघाटचे